विसाच्या हाती खराच्या संपत्तीचा सुद्धा आता तपशील आलेला आहे आणि अहिल्यानगरमध्ये 5 एकरचा कोट्यवधी रुपयांचा हा प्लॉट त्याच्या नावावर आहे। तर नाशिकच्या गवळाणेमध्ये मोक्याचे 15 भूखंड आहेत। तर स्वतःच्या नावे त्यानं 5 प्लॉट खरेदी केले असल्याची माहिती कळते आहे। महिलांचं लैंगिक शोषण, त्यांच्यावर बलात्कार याबरोबरच खराची कशी ही मोठी संपत्ती होती हे सुद्धा पुढे आले। अनेक राजकारण्यांशी, सेलिब्रिटीज बरोबर त्याचे संबंध होते हे देखील अनेक फोटोजमधून पुढे आलेले आहे। मात्र कित्येक तरी एकरचा तो मालक होता, कित्येक तरी एकर जमीन त्याच्या नावावर आहे। अहिल्यानगरमध्ये तर 5 एकरचा कोट्यवधींचा प्लॉट असल्याचं समोर येत आहे। तर कॅप्टन खराची कुठे किती प्रॉपर्टी एकदा आपण पाहूया। नाशिकच्या पाथर्डी आणि गवळाणेमध्ये 15 भूखंड आहेत। स्वतःच्या नावे 5 प्लॉटची त्यानं खरेदी केली आहे। पत्नी आणि मुलीच्या नावे ही प्लॉटची खरेदी केली आहे। सिन्नर शहरामध्ये हार्डवेअरचं त्याचं दुकान आहे। तर 2 मोठी दुकानं आणि शेजारी 2 एकर जागा आहे। सगळी प्रॉपर्टी मी आता माध्यमांना त्यांचं पॅन कार्ड सुद्धा देणार आहे की त्याची माहिती, आणि ते मी सदानंद दातेंना पण देणार आहे। इन्कम टॅक्स अथॉरिटीजकडनं असली नसलेली सगळी त्यांची प्रॉपर्टी ही जप्त होऊन सरकार जमा झाली पाहिजे, अशीच माझी मागणी आहे।